नमस्कार. आणि सकाळी सकाळी जे आहे मी मस्त असे पाणीपुरीचे जे ड्रायवाले होते माझ्याकडे ते तळून घेतले, कारण आज युगीतला खूप इच्छा होत होती गोलगप्पा खायची. त्याला आज सकाळपासून सुरू होतं त्याचं, गोलगप्पा खाना आहे, गोलगप्पा खाना है, बना के दो, बना के दो. त्याच्याही रोजच्या वेगवेगळ्या इच्छा असतात. रे बाबा काय करता आता, सगळ्या पूर्ण कराव्याच लागतात. मग त्याला ड्राय तळून दिलं. तो तिखट तर तो खात नाही, तर साधं त्याला एक चिंचेची चटणी होती गोडवाली, ती त्याला टाकून खायला देऊन दिली आणि त्याने मग ती खाल्ली. आणि त्यानंतर जे आहे मस्त मी असा ढोकळा बनवलेला होता. बघू शकता तुम्ही किती छान स्पंज आलेला आहे आणि मस्त तो असा वरती आलेला आहे, फुगलेला आहे, खूप छान बनला होता. आता त्याला तडका पण द्यायचा होता, तर आता म्हणजे मी याच्यामध्ये थोडंसं साखर जास्त टाकली होती ढोकळा बनवताना. तर मग मला तो गोडवाला तडका नव्हता बनवायचा, मला साधाच तडका बनवायचा होता. आणि युगीत तिखट खात नसल्यामुळे मिरच्या जास्त उभ्या चिरून घेतल्या आणि वरतून टाकते म्हटलं, म्हणजे आपल्याला मिरची खाता येईल सोबत. मी तडका तर तयार करून घेतला, पण याचे पीसेस करायचीच विसरली. तर आधी जे आहे ते सगळे पीसेस कट करून घेतला पूर्ण ढोकळा आणि छान पीसेस बनवून घेतले. त्यानंतर जो आहे पूर्ण तडका जो आहे तो छान त्याच्यावर सगळा स्प्रेड केला. त्याच्यामध्ये मी फक्त जिरा, मोहरी, थोडासा सांबार, कढीपत्ता आणि मस्त खूप साऱ्या मिरच्या घातल्या, म्हणजे जेणेकरून ते आपल्याला खाता येईल. मग छान ते सगळं स्प्रेड करून घेतलं. दिसायलाच नाही तर चवीला पण तो खूप मस्त झाला होता. तर आम्ही एन्जॉय करतो, तुम्ही पण नक्की ट्राय करा. त्यानंतर जे आहे सगळं आवरल्यानंतर मग यांच्या टिफिनची तयारी करायला घेतली. तर त्यासाठी माझ्याकडे मेथी खूप थोडीशीच होती, मेथी जास्त नसल्यामुळे मग मी जास्त त्याच्यामध्ये एक बटाटा टाकला, वाटाणे टाकले आणि असं सगळं फोडणी तयार करून घेतली. त्यानंतर सगळे त्याच्यामध्ये आपले ड्राय मसाले टाकले आणि मेथी टाकली. मेथी काय माहिती मला आणताना अशी खूप दिसली, पण तोडल्यानंतर ती आधी उडूशीच झाली मेथी. पण असो, भाजी खूप छान झाली. मेथी कमी होती, वाटाणे जास्त होते, पण चवीला वगैरे खूप छान झाली. त्यानंतर हे ऑफिसला यांना आम्ही बाय केलं. त्यानंतर इथे बघा तुम्ही, इथे हैदराबादला प्रत्येक अपार्टमेंट आणि घराबाहेर जी आहे ही रांगोळी असते. डेली बेसिसवर जे आहे ते रांगोळी काढतात. हे खूप छान आहे इथलं एक. त्यानंतर आम्हाला पार्कला आज काही जायचं नव्हतं, पण युगीतला खेळायचंच होतं. तर मग मी त्याला म्हटलं चला आपण खालीच जाऊया, खाली थोडा रस्ता आहे आमच्याकडे, तिथेच खेळूया. तर हे पोरगं जे आहे ते आपलं अपार्टमेंट सोडून बाकी 2-4 अपार्टमेंटमध्ये खेळलं आणि आपल्या अपार्टमेंटमध्ये नाही खेळलं. आणि खाली गेल्यावर त्याला 1-2 मैत्रिणी पण भेटूनच जातात आणि आमचं अपार्टमेंट ते तिकडे एकदम शेवटचं आहे. मग मी पण थोडीशी वॉक करून घेतली, करावं म्हटलं आज वेळ मिळाला तर वॉक करून घेते, अदरवाईज वेळ मिळत नाही. त्यानंतर घरी आलो तर युगीतला काय माहिती, त्याला तर काही खाऊची इच्छा होते. इथे त्याला बटरच खायचं होतं. युगी तू काय खात आहे? हे काय आहे? चीज नाही, बटर आहे. तू असंच खाते कच्चं? तुला असंच आवडते? का बाबा. त्यानंतर जे आहे आमच्या नेबरनी आम्हाला खूप सारे चॉकलेट्स आणून दिले युगीतसाठी. त्यांची मुलगी जी आहे ती US ला राहते, ती वापस आलेली आहे, तर तिने खूप सारे चॉकलेट्स आणले आणि ते आम्हालासुद्धा आणून दिले. ते बघून तो युगीत एकदम खुश होऊन गेला. ओके बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.